Welcome student. Today we will learn about the topic modern periodic table. हा टॉपिक आपण याच्या अगोदरच्याच लेक्चरला सुरू केलेला आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्या अगोदरचा आपला टॉपिक जो आहे तो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स. हा संपल्यानंतर आपण नवीन टॉपिक हा मॉडर्न पिरियडिक टेबल हा सुरू केलेला आहे. हा मॉडर्न पिरियडिक टेबल मधला सब पॉइंट मेंडेलिव्हज periodic law. Mendeleev's periodic law, it is also termed as a periodic law or Mendeleev's periodic law. In 1869, Russian scientist Mendeleev they arranged a periodic table according to increasing atomic weight. These periodic tables are termed as Mendeleev's periodic law. आता यामध्ये Mendeleev's periodic law किंवा periodic law या पॉइंट मध्ये 1869 रशियन सायंटिस्ट मेंडेलिव्ह यांनी पिरियडिक टेबल हा अरेंज केलेला आहे की अशा पद्धतीने की तो इन्क्रीजिंग ॲटॉमिक वेट अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे. त्या पिरियडिक टेबलला आपण मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल असं म्हणतो. आणि त्या मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचा जो याचा लॉज आहे मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ इट इज आल्सो टर्म्ड ॲज पिरियडिक लॉ. हा जो पिरियडिक लॉज आहे द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द physical and chemical properties of elements are periodic functions of their periodic laws or of their atomic weight. Physical and chemical properties of the elements are of their atomic weight. This is nothing but the Mendeleev's periodic law. Physical and chemical properties of the elements are periodic functions of their atomic weight are termed as Mendeleev's periodic law. Physical and chemical properties of their elements are periodic function of their atomic weight. This is nothing but the Mendeleev's periodic law or periodic law. ठीक आहे. आता हा जो Mendeleev's periodic law आहे त्यामध्ये काही ड्रॉबॅक आहेत. आहे आणि तो मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ हा नंतर आणखी इन 1913 ब्रिटिश सायंटिस्ट हेनरी मॉसले discovered the term atomic weight. He British scientist Henry Moseley discovered the word or term atomic weight and studied the Mendeleev's periodic laws and their properties and she explained the drawbacks of these Mendeleev's periodic laws and he discovered the new modern periodic laws. आता हा जो 1913 मध्ये ब्रिटिश सायंटिस्ट हेनरी मोस्ले यांनी एक नवीन टर्म डेव्हलप केलेली आहे आणि ती नवीन टर्म म्हणजे ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर हा नवीन टर्म हे डेव्हलप केल्यानंतर आणखी त्यामध्ये त्यांनी ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीजचा स्टडी केला आणि स्टडी करून त्या ठिकाणी मेंडेलिव्हज पिरियडिक लॉच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत ते ड्रॉबॅक्स हे एक्सप्लेन केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी नवीन असा मॉडर्न पिरियडिक लॉ हा एक्सप्लेन केलेला आहे. नवीन मॉडर्न पिरियडिक लॉ हा एक्सप्लेन केलेला आहे आणि तो लॉ म्हणजे the physical and chemical properties of elements are periodic functions of their atomic numbers. Physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic number. This
laws are termed as modern periodic law. modern periodic law. आता यामध्ये तुम्हाला एक्झामला या दोन्हीपैकी एक लॉ कुठला तरी विचारतील पहा. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ किंवा पिरियडिक लॉ आणि मॉडर्न पिरियडिक लॉ. पिरियडिक लॉ आणि मॉडर्न पिरियडिक लॉ. आता इथं तुम्हाला जो लॉ आहे तो लॉ लिहिणं आवश्यक आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर atomic weight. These laws are termed as periodic law or Mendeleev's periodic law. And physical and chemical properties of the elements are the periodic function of their atomic number. These laws are termed as modern periodic law. यामध्ये फक्त तुम्हाला लॉ विचारतील का कुठला तरी एक लॉ विचारतील. हा मेंडेलीव पिरियडिक लॉ किंवा त्याला आपण पिरियडिक लॉ म्हणतो किंवा मॉडर्न पिरियडिक लॉ. दोन्ही विचारत नाही. दोन्हीपैकी एक लॉ हा विचारला जातो. त्यामुळे हा लॉ महत्त्वाचा आहे. देन लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता या लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला स्केलेटन स्ट्रक्चर ऑफ पिरियडिक टेबल हे 2 मार्काला विचारते पहा. लॉन्ग फॉर्म ऑफ periodic table. long form of periodic table यामध्ये स्केलेटन स्ट्रक्चर फक्त स्केलेटन स्ट्रक्चर हे 2 मार्काला विचारते. आता पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला माहित आहे जी horizontal rows are termed as period. There are 7 periods start from 1 to 7. 1 2 3 4 5 6 7. 7 period. Horizontal rows are termed as period and vertical columns start from 1 2 3 4 to 18 are termed as groups. या पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड आणि 18 ग्रुप्स आहेत आणि याचं स्केलेटन स्ट्रक्चर 2 मार्काला विचारलं होतं. ते स्केलेटन स्ट्रक्चर म्हणजे कसं काढायचं हे S ब्लॉक S ऑर्बिटल त्यानंतर S ऑर्बिटल skeleton structure 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 11 आणि 12. त्यानंतर 13 14 15 16 17 आणि 18. आणि 18 17 आणि 18 14 15 16 17 and 18. First, second, third, fourth. Fifth, sixth आणि 7 आणि 7. हे स्केलेटन स्ट्रक्चर हे तुम्हाला जर विचारलं तर 2 मार्काला मी काढायला पाहिजे पहा. आता हे जे 2 ब्लॉक आहेत याला S ब्लॉक एलिमेंट म्हणतो. त्यानंतर याला D ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो आणि हा P ब्लॉक एलिमेंट S ब्लॉक P ब्लॉक आणि D ब्लॉक.
आणि पर्यंत शेवटी इथं तुम्ही F ब्लॉक काढला तरी चालेल. यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 इथून हा सुरू होतो. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट 9 10 11 12 13 14 and 15 F block. This is nothing but the skeletal structure of periodic table. 2 मार्काला तुम्हाला हे विचारले पहा लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल मध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर स्केलेटल स्ट्रक्चर नंतर एक्सप्लेन पिरियड्स इन द लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असा एक क्वेश्चन विचारते पहा. हे आताच्या दोन जे ग्रुप आहेत याला एस ब्लॉक डी ब्लॉक किंवा ट्रान्शियंट एलिमेंट्स असे म्हटलं जातं. ट्रान्शियंट एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट्स म्हटलं तरी चालेल. इथं लिहिलेलंच आहे डी ब्लॉक एलिमेंट आणि टी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे. आता एक्सप्लेन लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असा एक क्वेश्चन विचारते आणि हा 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारते पहा. 3 मार्काला किंवा 4 मार्काला एक्सप्लेन द लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता यामध्ये या लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल मध्ये हा पिरियड आहे फर्स्ट पिरियड. आता फर्स्ट पिरियड यामध्ये आपण जर पाहिलं तर फर्स्ट पिरियड स्टार्ट फ्रॉम फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट सेल, that is n is equal to start from filling of electron in first cell, that is n is equal to 1. First cell, that is n is equal to 1. In the first cell contains, आता first cell contains one orbital. This orbital is s orbital. And this orbital contains maximum 2 electrons. Therefore the first period contains two elements. First period filling of electrons in first cell, that is n is equal to 1. The n is equal to 1 first cell n is equal to 1 contains one orbital, that is s orbital, that is 1s orbital, and this s orbital contains maximum 2 electrons. Therefore 2 elements are present in first cell. 2 electrons are present in first cell and in first period, that is start from hydrogen and end from helium. आता इथं पहा हे जे 7 पिरियड आहे त्या 7 पिरियड मध्ये पहिला जो पिरियड आहे त्या पहिल्या पिरियड मध्ये फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट सेल. पहिल्या सेल मध्ये हे इलेक्ट्रॉन्स फिल होतात आणि पहिली सेल म्हटलं की सिंगल ऑर्बिटल आहे, 1 ऑर्बिटल आहे आणि ते 1 ऑर्बिटल म्हणजे 1s ऑर्बिटल किंवा s ऑर्बिटल, 1s म्हणून किंवा s ऑर्बिटल. आणि s ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्यामध्ये फर्स्ट पिरियड मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, 2 एलिमेंट्स. ठीक आहे. आता सेकंड पिरियड फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन सेकंड सेल, that is n is equal to 2. Second cell contains 4 orbitals. आणि हे 4 ऑर्बिटल म्हणजे कुठले 2a चा 1 आणि 2p चे 3 असे 4 ऑर्बिटल्स तयार होतात. 4 orbitals and 4 orbitals contains 8 electrons. Therefore the second period contains 8 element.
second second period contains 8 elements. 8 elements start from lithium and end from neon. Start from lithium and end from neon. आता यामध्ये जर आपण पाहिलं सेकंड पिरियड जो आहे filling of electron in second cell, that is n is equal to 2. n is equal to 2 यामध्ये 4 ऑर्बिटल्स आहेत आणि ते 4 ऑर्बिटल म्हणजे 2s चा एक ऑर्बिटल 2px 2py 2pz याचे 3 ऑर्बिटल असे एकूण 4 ऑर्बिटल. एका ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणून 4 ऑर्बिटलची 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून सेकंड पिरियड मध्ये 8 एलिमेंट आहेत आणि स्टार्ट फ्रॉम लिथियम आणि एंड फ्रॉम निऑन. ठीक आहे. आता त्यानंतर थर्ड पिरियड that is cell is n is equal to 3. Filling of electrons in third cell that is n is equal to 3. Third cell contains orbitals are 3s 3p and 3d. 3s 3p and 3d, that is 9 orbital, but the 3d orbital energy of 3d is higher than 4s. Therefore in third period, that is n is equal to 3, contains only 4 orbitals, to 1 s orbital and 3 p orbital. 4 orbitals contains 8 electrons and they contains 8 element. यामध्ये पहा थर्ड पिरियड जो आहे त्या थर्ड पिरियड मध्ये फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन हे n is equal to 3 मध्ये आहे आणि ते n is equal to 3s 3p आणि 3d ऑर्बिटल आहे. 3s 3p आणि 3d ऑर्बिटल. आता यामध्ये 3d ऑर्बिटलची एनर्जी ही 4s ऑर्बिटल पेक्षा हायर आहे आणि म्हणून यामध्ये 3s आणि 3p हे 4 ऑर्बिटल आहेत आणि 4 ऑर्बिटल असतील तर त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत आणि 8 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर त्यामध्ये 8 एलिमेंट्स आहेत. थर्ड पिरियड मध्ये 8 एलिमेंट्स आणि ते स्टार्ट फ्रॉम सोडियम मॅग्नेशियम टू आर्गॉन. सोडियम पासून आर्गॉन पर्यंत हे 8 एलिमेंट्स प्रेझेंट आहेत थर्ड पिरियड मध्ये. ठीक आहे. आता फोर्थ पिरियड फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन in fourth period, that is fourth cell contains 4s 3d 4p. 4s 3d 4p. आता यामध्ये d चे 5 p चे 3 8 आणि 1 s ऑर्बिटल असे 9 ऑर्बिटल्स आहेत. 9 ऑर्बिटल्स आणि 9 ऑर्बिटल असतील तर 18 electrons, maximum 18 electrons. Therefore 18 elements are present in fourth period. In fourth period, filling of electrons in fourth cell contains 4s 3d 4p. 9 orbitals, that is 18 electrons, and 18 electrons contains 18 elements. Start from fourth period, start from potassium and end from krypton. यामध्ये एकूण 18 एलिमेंट्स आहेत फोर्थ पिरियड मध्ये. ठीक आहे. आता त्यानंतर फिफ्थ पिरियड contains, that is n is equal to 5, filling of electrons in fifth cell. These fifth orbitals are 5s 4d 5p. There are 9 orbitals, 18 electrons and 18 elements are present. Fifth period मध्ये पहा electrons are filling in fifth cell मध्ये electrons fill होतात आणि fill होत असताना पाचव्या सेल मध्ये 5s 4d आणि 5p असे 9 ऑर्बिटल्स आहेत आणि 9 ऑर्बिटल 18 इलेक्ट्रॉन्स आणि 18 इलेक्ट्रॉन्स, therefore 18 elements start from fifth period rubidium and end from xenon. Rubidium to xenon. There are 18 elements in fifth
period, fifth period. ठीक है. Then sixth period. Sixth period that is n is equal to 6. Filling of electron in 6 cell. Filling of electrons in 6 cell. 6 cell, 6s, 6s, 4f, 5d, 6p, 6p. आता यामध्ये 7f चे, 5 d चे, 12 आणि 3 p चे, 15 आणि 1 s चा एकूण 16 ऑर्बिटल, 16 ऑर्बिटल, 32 electrons, 32 electrons and 32 elements are present in 6th period. 6th period contains what? 7व्या पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन्स फिलिंग इन 6 सेल यामध्ये 7व्या पिरियड मध्ये 6s 4f 5d 6p असे 16 ऑर्बिटल्स आहेत आणि 16 ऑर्बिटल मध्ये एका ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात म्हणून 32 electrons आणि 32 electrons therefore there are 32 elements present in 6th period start from cesium and end from radon यामध्ये 6व्या पिरियड मध्ये नंबर ऑफ n is equal to 6 आहे यामध्ये ऑर्बिटल जे आहे ते 16 ऑर्बिटल आहे 6s 4f 5d 6p आणि 32 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 32 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्या ठिकाणी 32 एलिमेंट्स आहेत स्टार्ट फ्रॉम cesium and end from rubidium सॉरी radon end from radon ठीक है. then seventh period filling of electrons in seventh cell filling of electrons in seventh period sorry seventh cell 7s 5f then 6d 7p there are 16 orbitals 32 electrons and 32 elements seventh period that is cell n is equal to 7 filling of electrons in seventh cell these orbitals are 7s 5f 6d 7p total 16 orbital 32 electrons and therefore there are 32 elements start from francium and end from organism these are the long form of periodic table हे तुम्हाला 3 मार्काला विचारतील पहा एक्सप्लेन लॉन्ग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल असा क्वेश्चन विचारतील हे तुम्हाला 3 मार्काला विचारतील आणि त्यासाठी हे एक्सप्लेनेशन आवश्यक आहे फर्स्ट पिरियड पासून 7th पिरियड पर्यंत हे एक्सप्लेनेशन आवश्यक आहे. ओके धन्यवाद.